नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणजे प्रत्येकाला आपल्या कुंडलीमध्ये महत्त्वाचं आवश्यक तेवढं काय पाहायचं, काय जाणून घ्यायचं, त्या विषयाला तुम्हाला माहिती देण्याचं आज ह्या व्हिडिओतून योजलेलं आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये 3 पायऱ्या मुख्य सांगितल्यात किंवा ज्योतिषशास्त्र ज्या माध्यमातून आपण पाहतो ते 3 मुद्दे, ते 3 पॉईंट किंवा 3 पायऱ्या कुठल्या? शरीर, आत्मा आणि मन. बरोबर ना? कुंडलीमधला प्रत्येक प्रश्न हा ज्या माध्यमातून आपण समोर घेतो, प्रत्येक विषय ज्याला रिलेट करतो त्याच्याशी जोडलेला आहे. ते 3 मुद्दे म्हणजे कोणते? शरीर, आत्मा आणि मन. बरोबर आहे? शरीराची ठेवण किंवा शरीराची डेव्हलपमेंट आपल्या जन्मलग्न कुंडलीमधून कशी जाणून घेतात? तर जन्माच्या वेळेस ज्या लग्न राशीवर आपण जन्म घेतो आणि त्याच वेळेस जे जन्म लग्न नक्षत्र असतं हे शरीराची ठेवण सांगतं, शरीराचे डेव्हलपमेंट सांगतं. येते लक्षात? दुसरा मुद्दा असा की प्राण, जीव, आत्मा ह्याचं सगळा 7-12 कोण आपल्याला दाखवत असतो? तर तो रवी. म्हणजे जन्माच्या वेळेस रवी ज्या नक्षत्रात असतो आणि त्याचं जे उपनक्षत्र येत असतं त्यावेळेस हे आपल्या जीवात्म्यावर किंवा आपल्या आत्म्यावर काय काय डेव्हलपमेंट कशा होणार आहेत, होतात, झालेल्या आहेत हे दर्शवतं. आणि तिसरा मुद्दा म्हणजे मन कसं राहील किंवा तुमच्या मनावर कोणाचा ताबा असेल ह्याचं जे निरीक्षण आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या कुंडलीतील चंद्राचं जन्म नक्षत्र आणि त्याचं उपनक्षत्र पाहायचं. माफ करा, तुम्हाला मगाशी मी लग्न नक्षत्र सांगितलं, पण लग्न नक्षत्राचं उपनक्षत्र त्या शरीरावरती जास्तीत जास्त प्रभाव टाकत असतं. येतं लक्षात? म्हणजेच ज्योतिषी कुंडलीतले हे 3 आधारस्तंभ आहेत. मूळ आधारस्तंभ: लग्न नक्षत्र, उपनक्षत्र. लग्न नक्षत्राचं उपनक्षत्र, रवी नक्षत्र, उपनक्षत्र, रवीच्या नक्षत्राचं उपनक्षत्र, चंद्र नक्षत्र आणि चंद्र नक्षत्राचं उपनक्षत्र. हे 6 मुद्दे तिन्ही पातळ्यांवरती आपल्याला आपल्या शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचार आणि आपली निर्णय क्षमता ह्यावरती प्रभावी ठरत असतात. येते लक्षात? हेच मूळ मुद्दे आहेत. आणि आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कायमस्वरूपी दैनंदिन स्वरूपात ह्या 6 जणांचाच जास्त करून विचार करायचा असतो. कारण त्यांच्या बाहेर, त्यांच्या परिणामाव्यतिरिक्त आपल्याला इतर परिणाम काहीही तथ्य राखू देत नाहीत.
दैनंदिन गोचर तर चालूच असते. त्या गोचरीतले ते ग्रह त्यांच्या प्रत्येक ग्रहाच्या स्वतःच्या गोचर गतीप्रमाणे ते गोचर करत असतात ना. नक्षत्र बदलतात, नक्षत्राचे चरण बदलत असतात, राशी बदलतात, सोबत कुंडलीतली राशी स्थानं बदलत असतात. त्या अनुषंगाने त्यांच्या दृष्टीतील येणारी स्थानं बदलत असतात. प्रत्येक ग्रहाचं तत्व वेगळं आहे. तो ज्या नक्षत्रात आहे त्या नक्षत्राचं तत्व वेगळं आहे. तो ज्या नक्षत्र चरणातून जातो त्या चरण स्वामीचं तत्व वेगळं आहे. ज्या राशीतून हे त्रिकूट चाललंय त्या राशीच्या त्या राशीचं ते तत्व वेगळं आहे. तत्व का करतोय? कारण निसर्ग, आपण, आपलं हे शरीर हे पंचतत्विक आहे की नाही? मुद्दा लक्षात येतोय? आपण आपला निसर्ग, समस्त पृथ्वी किंवा आपलं शरीर हे पंचतत्विक आहे ना. पंचतत्विक आणि त्रिगुणित आहे. मग ह्या सगळ्यामध्ये नेमकं आपल्याला ऑपरेट कोण करतंय ते जाणून घ्यायचं आणि त्याच्यासोबतच त्याचं सहाय्य घ्यायचं ना. एवढं सहज सोपं आहे की नाही? बाकीचा सगळा फापट पसारा लक्षात घ्यायचा गरजच नाहीये. जरी तुम्हाला शनीची 7.5 असली, गुरु 4था असला, 8वा असला, 12वा असला, मंगळ नीचीचा असला, राहू अमुक ठिकाणी आहे, केतू अमुक ठिकाणी आहे, कुंडलीमध्ये अमुक एक शुभ योग आहे, कुंडलीमध्ये तमुक एक अशुभ योग आहे. ह्या सगळ्या गोष्टी बदलणाऱ्या आहेत की नाही? परिवर्तन करतात ना त्यांच्या कार्यक्रमामध्ये, त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये. जशी गोचर पुढे झरकते तसं सगळं बदलणारं असतं. परिवर्तनशील हाच नियम आहे ना निसर्गाचा. निसर्ग म्हणजेच शास्त्राचा देखील. मग अवांतर टेन्शन घेत बसण्यापेक्षा आपल्या कुंडलीमध्ये, माझ्या कुंडलीमध्ये कुठले 6 मुद्दे 3 आधारस्तंभ म्हणून घ्यायचेच समोर, एवढंच जाणून घेतलं खूप झालं. येतं लक्षात? म्हणजे अवांतर आपल्याला दडपण येणार नाही. लग्न नक्षत्र त्याचं उपनक्षत्र, रवी म्हणजे लग्नस्थान, लग्न नक्षत्र त्याचं उपनक्षत्र, रवीचं नक्षत्र त्याचं उपनक्षत्र, चंद्राचं नक्षत्र आणि त्याचं उपनक्षत्र. हेच 6 आपल्याला जीवनात सदानकदा ऑपरेट करत असतात. येते लक्षात? उगाच फापट पसारा करत शोधत फिरतो आपण. अरे आता माझा शनी 8वा झाला, मला अमुक होईल तमुक होईल. आज जे होणार आहे, शनी 8वा झाला म्हटल्यानंतर त्याच्या पोझिशनप्रमाणे तो त्याची फलितं दाखवणार आहे त्याच्या नक्षत्रानुसार. तर तणावाखाली जायचं गरज काय? बरोबर ना? गुरु अष्टमात आहे, अमुक फलित देईल. आता काय तर राहूनी नक्षत्र बदललं. राहू म्हणजे अगदी राक्षस प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे. आता ते नक्षत्र बदललं, मग काय अमुक होईल तमुक होईल, अमक्या राशीला अमुक मिळेल, तमक्या राशीला असं नुकसान होईल. कशासाठी हे सगळं? चुकीचं आहे की नाही? तर नका अवांतर याच्यामध्ये, हे जे अवडंबर रचलेलं आहे सगळं, त्याच्यातून बाहेर पडा. येतं लक्षात? आम्ही जे म्हणजे सशुल्क मार्गदर्शन करतोय ज्योतिष कुंडलीचं आणि वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तूचं, त्याच्यामध्ये अशाच सगळ्या महत्त्वाच्या आणि त्या कुंडलीला गरजेचा विचारच केला जातो. बाकी अवांतर तुमच्याशी काहीही चर्चा होत नाही.
मुद्दा लक्षात आला? एकच लक्षात ठेवा, ह्या सगळ्या कुंडलीच्या कारभारामध्ये 2 मुद्दे आपण लक्षात घेत असतो. एक शुभता आणि एक अशुभता. आणि हे महत्त्वाचे मुद्दे तुमच्याच कुंडलीची तुमची जन्म नक्षत्र गोचर सांगत असते. अगदी जन्मापासून तिने ती आखणी करून दिलेली आहे की नाही, की तुम्हाला आयुष्यभरामध्ये कुठले नक्षत्र आणि ग्रह अशुभ ठरणारे आहेत आणि कुठले ग्रह नक्षत्र तुम्हाला सहाय्यक शुभ ठरणारे आहेत. तेवढाच विचार करा ना. आणि हा सगळा ग्रहगोचरीचा भाग, कुंडलीचा भाग आपल्याला कुठल्या 3 पायऱ्यातून रिफ्लेक्ट होतो किंवा लक्षात येतो, लक्षात घ्यायचा असतो. तो म्हणजे शरीर, आत्मा आणि मन. बरोबर की नाही? एवढाच मोजकाच सहज सोपा विचार करा आणि कुंडली शास्त्राचं अगदी सुवर्णमय असं सहाय्य मिळवत चला. उगाच भरकटू नका, अवडंबराला बळी पडू नका. असंच सहज सोपं मार्गदर्शन तुम्हाला अपेक्षित असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करून सशुल्क मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आलं लक्षात? असाच एखादा पुन्हा छानसा मुद्दा घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा संवाद साधूया. तोपर्यंत ओम नमो आदेश, नमः शिवाय, नमो आदेश, शुभम भवतु.